मॉर्निंग. आज आमचा आहे सेकंड डे. आम्ही आलो आहे थळमध्ये. रोरो बोटने आलेलो M2M वाला. तर तो आधीचे सगळे व्लॉग आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तेही मिळून जातील. आणि ही आपली स्वराला आवडलं इथे मस्त एन्जॉय जम्पिंगचा पंख पण आहे. जम्पिंगच्या पंख केलं ते सगळे त्याच्या नंतरच्या तुम्हाला बघायला मिळेल. तर आज आम्ही जाणार आहोत कुलाबा फोर्टमध्ये आणि वरसोली समुद्रावर पण जाणार आहे. बीचवर बघूयात कसं काय वर्क होतं ते मी करते शेअर. आणि तुम्हाला तिकडची प्रॉपर्टी दाखवते, चांगली आहे. मला कमेंट करा, अदरवाईज मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता, तिथेही शेअर करते. ओके, तर आता आपण करूयात सगळं. आमचं ब्रेकफास्ट वगैरे पण सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे. तर हे जे तुम्ही बघत आहात तो आहे होमस्टे, जिथे आम्ही राहिलो होतो तिकडचं आहे. सकाळचं मी शूट केलेलं आहे. सेकंड डे आहे हा. तर हे नावाप्रमाणेच निवांत आहे. शांत वाटलं होतं, मस्त होतं. म्हणजे आपल्या ज्या मुंबईच्या दगदगीपासूनचं हे चांगलं वाटलं. आणि नियर बाय मुंबई आहे अलिबाग थळ, इथे आम्ही थांबलो होतो. तर इथेच आम्ही लंच आणि डिनर वगैरे केलेला होता. तर मग फ्रेंड्स, आत्ता वाजले आहेत 12. स्वरा बसली आहेत, मम्मी पप्पा येत आहेत. तर मग आता आम्ही निघालो आहोत कुलाबा फोर्टला. जसं जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवेल. हे नियर बाय मुंबई आहे, जास्ती लांब नाही आहे, जवळच्या जवळच जायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो. गाडी बोटमध्ये कशी काय गेली तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ आहे तो. मी तशी आलो होतो रोरो बोटने. तर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे. पासून हा अलिबाग किल्ला हार्डली 7 किलोमीटरवर आहे. आम्ही पटकन पोचलो होतो तिथे. तर आम्ही गेलेलो दुपारच्या वेळेला. तर तरी पण इथे बघा बऱ्यापैकी क्राऊड आहे. अराऊंड 10:30-11 वगैरे वाजलेले होते. आणि इथे असं आहे की ओटी असेल त्यावेळेला आपण इथे चालतही जाता येतं. बघा बरीचशी जणं चालत पण जात आहेत आणि घोडागाडी पण जाते. आणि एक दुसऱ्या पॉईंटने आहे तिथून बोटीने पण जाता येतं तुम्हाला. तर आम्ही घोडागाडी प्रिफेअर केली. जाताना 1 टाईमचे 100 असं होतं, म्हणजे 200 रुपीज होतात. ही चालत जायला जी मजा असेल ती वेगळीच असते, कारण हे गुडघ्याभर पाणी आहे. जास्ती पण असं खोल नाही. आपल्याला वाटतं भरपूर खोल आहे, पण तेवढं काही डीप नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता काही माणसं चालत जात आहेत. तर तसं पण तुम्ही एन्जॉय करू शकतात. ते ॲक्च्युली घोडागाडीतून जाणं पण हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, युनिकच होतं. चालत जाणं पण छान आहे आणि असं पण तुम्ही प्रेफर करू शकता. एक अलिबागच्या समुद्रापासून किल्ला हा अराऊंड 1-1.5 किलोमीटर आहे. ह्या किल्ल्याला कोणी कुलाबा किल्ला आणि अलिबागचा किल्ला अशी नावं दिली आहेत. म्हणजे अशा ह्याच्याने बोलले जातं ते. कुलाबा किल्ला हा एक मस्त एक पिकनिक स्पॉट आहे. नियर बाय मुंबई आहे, त्याच्यामुळे 1 डे पिकनिक म्हणून पण इथे बरीच जण येतात. जर भरती कमी असेल तरच आपण इथे जाऊ शकतो. भरतीच्या वेळेला पूर्ण पाणी हे वरती आलेले असते, त्यावेळेला इथे जाण्यात म्हणजे नाही जाता येत. आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो बंद असतो, कारण भरपूर पाऊस असल्यामुळे समुद्र हा खवळलेला असतो. त्याच्यामुळे न गेलेलं तेच बेटर आहे. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आतमध्ये एक आहे मंदिर, गणपतीचे आहे आणि ते सिद्धिविनायक मंदिर म्हणून ओळखले जाते. गणेश जयंती, अंगारिका, संकष्टी असे असतं, त्यावेळेला इथे मोठा उत्सव केला जातो. म्हणजे गणेश जयंतीला मोठा उत्सव असतो इथे.
चला तर आता आपण आतून कसा आहे हा कुलाबा किल्ला हा मी तुम्हाला दाखवते. जर इथे कोणी येऊन गेलं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही इथे काय एक्सपिरियन्स केला आहे, तुम्हाला काय वाटलं, कसं आहे हा किल्ला, हे मलाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असे म्हटले जाते दक्षिण कोकणाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी तटबंदीसाठी निवडला होता. याचे बांधकाम 19 मार्च 1680 रोजी सुरू झाल्याचे कळले आहे. शिवाजी महाराजांनी त्यानंतर एक प्रमुख नौदल स्टेशन बनवले, म्हणजे तोच हा कुलाबा किल्ला. आणि बंदोबस्तासाठी कमाई मैनाक भंडारी आणि दर्या सारंग यांच्याकडे गेली. किल्ल्याला अलिबाग आणि समुद्राच्या दिशेने 2 प्रवेशद्वार आहेत. किल्ल्यामध्ये आता गोड्या पाण्याची विहीर आहे. मग हा कुलाबा किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर मला नक्कीच कमेंट करा, लाईक करा. आणि जर कोणी इथे गेलं नसेल त्यांना हा शेअर करा, जेणेकरून ते पण इथे जातील. आणि शक्यतो एवढं पावसाळ्यात जाण्याचं टाळा, कारण समुद्र हा खवळलेला असतो, त्याच्यामुळे तिथे जाण्यास बंदी केलेली असते. आम्ही गेलो होतो ते मेच्या एंडिंगला गेलो होतो.
आलो. हे असे 200-200चे असे राईड्स आहेत. तुम्हाला इथून घेऊन जातात 100 जसं जाऊन येऊन 200.